अयोध्येतलं राम मंदिर बॉम्ब न उडवण्याची धमकी, जयेशच्या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलीस सतर्क। सरसंघचालक मोहन भागवतांचं मणिपूर विषयीचं विधान ही सरकारवरची टीका नाही, संघाच्या स्पष्टीकरणानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण। नागपूर स्फोटातल्या मृतांच्या नुकसान भरपाईसाठी मृतांचे कुटुंबीय आक्रमक, अमरावती नागपूर महामार्ग रोखला, पोलिसांचा सौम्य लाठीमार, कंपनीनं नियमांचं उल्लंघन केल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। 27 जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन, 28 जूनला अर्थसंकल्प, मात्र कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांची दांडी। राज्यात अवघ्या 2 जागा देऊन पराभवाचं खापर राष्ट्रवादीवर का फोडता, संघाच्या टीकेवर छगन भुजबळांचा प्रतिसवाल। शिखर बँकेच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंचा आक्षेप, अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, अण्णांचा बोलविता धनी कोण, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचा संताप। खासदार निलेश लंकेचा कुख्यात गुंड गजा मारणेकडून सत्कार, लंकेंनी मारणेची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, तर लंके म्हणतात मारणेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत नव्हती। शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेणार भेट, दुष्काळी दौऱ्यानंतर पवार मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार। ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांचे भाव वाढले, काही भाज्यांमध्ये दुप्पट भाव वाढ, तर काहींच्या किमतीत 30% वाढ। आर्थिक मंदीच्या भीतीमुळे नवीन नियुक्त्या रखडल्या, आयटी कंपन्यांमध्ये नवशिक्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट, आयटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांची माहिती। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमदार पावसाची हजेरी, दुष्काळानं ग्रासलेल्या जनतेला पावसामुळे मोठा दिलासा।